आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र. आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र. मंगलाचरणचा अर्थ कोण सांगतंय? केलेच, पण आपण पण आत्ता कशासाठी करतोय? आपल्याला पण तशा गुणांची प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणून काय सांगितलं? रोज सगळ्यांनी हे प्रत्येकाने एकेकाने सांगायचे बरं का मंगलाचरणचा अर्थ. तर काय सांगितलंय? जे मोक्ष मार्गाचे नेता आहेत, कर्मरूपी पर्वताला ज्यांनी भेदून नष्ट केलेलं आहे आणि जे सर्व विश्वातील तत्वाचे ज्ञाता आहेत म्हणजे जाणणारे आहेत, अशा त्या भगवंतांना त्यांच्यासारख्या गुणांची प्राप्ती मला देखील होण्यासाठी मी नमस्कार करत आहे. कोणाला नमस्कार केला आहे मंगलाचरणमध्ये? कुठल्या भगवंतांना केलेला आहे? त्यामध्ये कुठल्याही तीर्थंकरांना किंवा कुठल्या तरी म्हणजे असं अरिहंत सिद्ध असं कुठलं वैयक्तिक असं नाव घेऊन केलेलं नाही. तर त्यांचे जे गुण आहेत, ज्या गुणांची प्राप्ती त्यांनी केलेली आहे, तर त्या गुणांना नमस्कार आहे. आणि जिनधर्मामध्ये काय आहे? तर जिनधर्म हा व्यक्तिप्रधान नाही, तर गुणप्रधान आहे असं म्हटलं जातं. म्हणजे कुठल्या तरी व्यक्ती पूजनीय का होतात? तर त्या गुणांना त्यांनी धारण केले किंवा त्या गुणांना त्यांनी प्रकट केले, म्हणून त्या गुणांमुळे त्यांची काय होते? तर प्रसिद्धी होते किंवा त्यांना तिथं आपण नमस्कार वगैरे करतो. पण इनडायरेक्टली कुणाला नमस्कार झाला? तो त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांना नमस्कार झाला. म्हणून जैन धर्म कसा आहे? तर व्यक्तिप्रधान नसून गुणप्रधान आहे असं म्हटला जातो. तर काय आपण बघतो की आहे किंवा तीर्थंकर त्यांना पण म्हटलं जातं, पण त्याच्यामध्ये मुख्यता काय घेतली आहे? की आता आपण कसं रत्नकरण श्रावकाचारमध्ये म्हणत होतो नमश्री वर्धमानाय, म्हणजे तिथं वर्धमान स्वामींना नमस्कार होता. किंवा आता समयसारमध्ये काय आहे? तर नमस् समय साराय, किंवा त्याच्यामध्ये वंदितू सर्व सिद्धे, म्हणजे सर्व सिद्धांना नमस्कार केलेला आहे. म्हणजे तिथं पद घेतलेलं आहे. पण इथं काय केलंय? त्या पदामध्ये असलेले जे गुण आहेत त्या गुणांना नमस्कार केलाय. वीतराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशीपणा हे जे गुण आहेत ते अरिहंतांमध्येच आहेत किंवा तीर्थंकरांमध्ये आहेत, त्याच्यामध्ये चूक काय नाही आहे. पण इथं मुख्यतः आपल्याला हे लक्षात घ्यायची की ते गुण आपल्याला प्राप्त करायचेत ना. म्हणून शेवटचं पद काय आहे? वंदे तद्गुणलब्धये. म्हणून ह्या गुणांच्या प्राप्तीसाठी मी तुम्हाला नमस्कार करतो. म्हणून ह्या मंगलाचरणमध्ये कुठल्या तीर्थंकरांना वैयक्तिक असं कुठलं नाव घेऊन वगैरे नमस्कार केला नाही, तर त्यांनी जे गुण प्राप्त केलेले आहेत त्या गुणांना नमस्कार केला. आणि हे गुण कुठं आढळणार आहेत? तर अरिहंत, सिद्ध, तीर्थंकर ह्या पदामध्येच हे गुण आढळणार आहेत, त्यात काही वादच नाही. पण ते कशामुळे एवढे प्रसिद्ध झालेत किंवा कशामुळे ते ह्या परमपदामध्ये स्थित झालेत? तर ह्या गुणांमुळे झालेत. म्हणजे म्हणून ह्या गुणांना काय केलेलं आहे? महत्त्व देऊन तिथं त्या गुणांनाच तिथं नमस्कार केला आहे. आणि अशा गुणांची प्राप्ती करायची आपल्याला, हे आपलं काय आहे? तर ध्येय आहे. तर असा हा तत्वार्थ सूत्र ग्रंथ उमास्वामी आचार्यांनी रचलेला आहे. काल आपण बघितलं, पण थोडक्यात एक आपलं बघूया. काल जे बघितलं त्यातलंच की ह्याच्यामध्ये 10 अध्याय आहेत. 10 अध्यायामध्ये वर्णन कशाचं आहे? 7 तत्वांचं वर्णन आहे. किंवा हा जो ग्रंथ आहे तर तो ग्रंथ कुठल्या एका अनुयोगाचा नाही, तर ह्याच्यामध्ये सगळे अनुयोग गर्भित आहेत. 4 अनुयोगांची नावं कोण सांगतंय? कश्मीरा. 4 म्हणजे जिनवाणी जी 4 विभागामध्ये आहे, तर ते 4 अनुयोग कुठले आहेत? प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग. तर हा जो तत्वार्थ सूत्राचा जो ग्रंथ आहे, तर ह्याच्यामध्ये 4ही अनुयोग गर्भित आहेत असं म्हटलं जातं. मुख्यतेने तर हा ग्रंथ द्रव्यानुयोगाचा आहे, पण ह्याच्यामध्ये 3 लोकाचं पण वर्णन आहे. त्याच्यानंतर आपल्या परिणामांचं फळ कसं मिळतं त्याचं वर्णन आहे. किंवा स्वतःच्या आत्म्याला जाणण्यासाठी त्याचा इथं काय दिलेलं आहे? तर आपल्याला उपदेश दिलेला आहे. म्हणजे अशा दृष्टीने हे काय आहे? तर सगळे ह्याच्यामध्ये अनुयोग आहेत असं म्हटलंय. मग आता आपल्याला असं वाटेल ह्याच्यात प्रथमानुयोग कुठं आहे? प्रथमानुयोग म्हणजे काय? गोष्टी रूपाने, तर ते ह्याच्यामध्ये नाही. तर इथं सांगायचं हे की प्रथमानुयोग हा जो अनुयोग आहे तर त्याच्यामध्ये तत्व कुठली नाही आहेत. तर प्रथमानुयोगामध्ये काय सांगितलं जातं? ह्या 3 अनुयोगाच्या द्वारे जे काही आपण तत्व पाहिलेले आहेत
तर त्याच्या घटनारूपाने काय म्हणजे काय प्रसंग घडलेत किंवा कसे काय काय होऊन गेलेलं आहेत पूर्वी 63 शलाका पुरुष किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलं आहे हे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. पण प्रथमानुयोगामध्ये तर काय आहे मग, ह्या बाकीच्या 3 कर्णानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग ह्या 3 अनुयोगांचंच काय आहे तिथं मुख्यतः आहे. आणि त्याच्याद्वारे किंवा त्याचा आपण काय घेतो, त्याच्याद्वारे आपण जे काही शिकतो किंवा आपल्या आचरणाच्याद्वारे आपण जे काही करतो त्याच्या निमित्तात जे घटना घडतात किंवा त्याच्या निमित्तात जे काही प्रसंग अनुकूल किंवा प्रतिकूल किंवा जे काही कर्म बांधले जातात तर ते सगळं काय आहे प्रथमानुयोगामध्ये आहे. त्यामुळं इनडायरेक्टली प्रथमानुयोग पण ह्याच्यामध्ये आहे असं म्हटलं जातं. दुसरं काल महत्त्वाचं आपण हे बघितलं की या ग्रंथापासून न्याय शिकायला सुरुवात झाली. काय सांगितलं की न्यायाची जी सुरुवात आहे तर ती ह्या ग्रंथापासून झाली असं म्हटलेलं आहे. आता न्याय कशाला म्हटलंय हा प्रश्न काल लक्षात आला का सगळ्यांच्या? न्याय म्हणजे काय, न्याय कशाला म्हटलंय म्हणजे लक्षात आलं का? थोडं आपण त्याच्यावर चर्चा करूया. हां सांगते मी. हां न्याय म्हणजे हां न्याय म्हणजे काय, एखादी गोष्ट जर आपल्याला कुणीतरी सांगितली तर आपल्याला लगेच त्याच्यावर विश्वास बसतो का? त्याचे काही पुरावे, त्याचे काहीतरी अनुभव, ते प्रत्यक्षात त्याचं काहीतरी आपल्याला दाखवायला किंवा असं काहीतरी पाहायला मिळालं तर आपला काय होतो त्याच्यावर तिथं विश्वास बसतो. म्हणजे तिथं काय न्याय कशाला म्हटलंय, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी तर्क किंवा अनुमान, पुरावे ह्या गोष्टींचं काय केला जातो तिथं, एखादी गोष्ट पटवण्यासाठी किंवा त्याचं जे जसं वस्तुस्वरूप आहे ते समजण्यासाठी परीक्षा करून ते पटवून देणं तर त्याला काय म्हटलेलं आहे, न्याय असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, डायरेक्ट कुणीतरी सांगितलं आणि लगेच आपण विश्वास ठेवला असं नाही, तर ते सांगितलं तर ते कसं योग्य आहे किंवा त्याच्यामध्ये काय बरोबर किंवा काय चुकीचं आहे हे समजून घेणं तर हे काय आहे, न्याय आहे. आणि हे समजण्यासाठी तिथं काहीतरी असे तर्क, अनुमान किंवा पुरावे किंवा तिथं कुणाचे तरी तसे अनुभव ह्या गोष्टी आपल्याला तिथं समजतात. म्हणून न्याय म्हणजे काय आहे तर एक प्रकाराने तत्वाची परीक्षा करून ती तत्व आपल्याला स्वतःला समजून घेणे आहे. कारण असे आपल्याला उदाहरणाच्या द्वारे किंवा पुरावाच्या द्वारे जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट सांगितली जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. मग जेव्हा आपल्याला ती पटतं की हां हे असं आहे, 2 + 2 4 असं नुसतं जर पाठ केलं तर त्याच्यावर विश्वास राहील का? पण 2 आणि 2 4 कसे होतात हे जर समजून घेतलं तर आपल्याला त्याच्याबद्दल परत कधीच अविश्वास येणार नाही. 2 + 2 4च होणार असं पक्का विश्वास आपल्याला गणित शिकल्यानंतर येणार आहे किंवा ते कसं केलंय हे लक्षात आल्यानंतर येणार आहे. म्हणून न्याय समजून घेणं हे काय आहे तर महत्त्वाचं आहे. मग काय सांगितलंय, पुराव्यानिशी एखाद्या गोष्टीची सिद्धी करणं किंवा तत्व काय आहे, तत्व असे का आहे, देवशास्त्र गुरु खरे कुठले किंवा खोटे कुठले किंवा त्यांना कसं ओळखायचं हे आपल्याला कशाच्याद्वारे कळणार, परीक्षा केल्याशिवाय कळणार आहे का? आपण म्हणतो खरे देवशास्त्र गुरु हेच आपले काय आहेत म्हणजे आपल्याला सुखाला कारणीभूत आहेत किंवा ह्या संसारातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी खरे देवशास्त्र गुरु ह्यांची भक्ती किंवा ह्यांचं श्रद्धान आपल्यासाठी गरजेचं आहे. पण आपल्याला खरे देवशास्त्र गुरु कसे आहेत ह्याची परीक्षाच करता आली नाही तर मग समोर जे येतील त्याला आपण काय म्हणणार, हे देव दिसत आहेत म्हणजे हेच खरे असतील. आणि मग तिथं काय होतं, आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळं जे समोर येईल त्याला आपण खरे देवशास्त्र गुरुच समजतो आणि आपल्याला मार्ग चुकीचा मिळतो. आणि चुकीचा मार्ग मिळाल्यानंतर आपल्याला पाहिजे तिथं आपण पोहोचणार का, तर पोहोचू शकत नाही. म्हणून देवशास्त्र गुरूंना जाणणं किंवा कुठले खरे गुरु आहेत कुठले कुगुरू आहेत हे बघण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथं काय सांगितली आहे, परीक्षा सांगितली आहे. मग रत्नकरण श्रवकाचारमध्ये आपण बघितले खरे देव कुणाला म्हणायचे, जे वीतरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी आहेत. मग हे सोडून किंवा हे विशेषण जिथं आपल्याला आढळत नाही
तिथं आपण आपलं डोकं टेकणार का? जिथं वीतरागता नाही. वीतरागता म्हणजे काय? रागद्वेषाने रहित पूर्ण शुद्ध अवस्था, किंवा जिथं रागद्वेषाचा लवलेशसुद्धा नाही, तर अशी काय आहे, तर ती वीतरागता म्हटली जाते. मग जे आपण जिथं आपण देवशास्त्र गुरु म्हणून बघतो, तर तिथं ही वीतरागता आहे का? सर्वज्ञता आहे का? किंवा तिथं हितोपदेशीपणा आहे का? हे आपण बघतो का? आता गुरु आपल्या आजूबाजूला खूप दिसत आहेत, पण असं पण अनुभव येतात की नाही, संसारामध्ये सुख कसं मिळेल त्याचा उपदेश दिला जातो. परवा संयू सांगत होती की तिने ऐकलं कुणाचा तरी उपदेश असा की तुम्ही हे करा म्हणजे तुमच्या घरातली सगळी संकट दूर होतील, तुम्ही हे जाप द्या म्हणजे तुमच्या मुलांना चांगले मार्क पडतील, तुम्ही हे जाप द्या म्हणजे तुमच्या घरामध्ये भरपूर संपत्ती येईल. मग हे इथं काय बघायला पाहिजे आपण? इथं परीक्षा करणं गरजेचं आहे की नाही? म्हणजे जिथं आपल्याला संसाराचाच उपदेश दिला जातो, तर तिथं हितोपदेशीपणा म्हणता येईल का? हित आपलं कशात आहे? संसार करण्यामध्ये हित आहे, परिग्रह गोळा करण्यामध्ये हित आहे का? ह्या संसारातून मुक्त होऊन खऱ्या सुखाची प्राप्ती करून घेणं ह्याच्यामध्ये हित आहे? मुळात आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, आणि ते हित आपल्याला खरे गुरु किंवा खरे देव शिवाय दुसरं कोणी सांगू शकणार नाही. म्हणून आपल्याला परीक्षा करणं गरजेचं आहे. न्याय का महत्त्वाचा आहे? तर ह्या न्यायाच्याद्वारे आपण परीक्षा करू शकतो. परीक्षा केल्यानंतर आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय ह्याच्यामध्ये आपल्याला निर्णय करता येतो, आणि हा निर्णय केल्यानंतर आपलं सगळं कर्म नष्ट होणार आहे, किंवा आपलं आत्ताच्या संयोगामध्ये असलेलं सगळं दुःख नष्ट होणार आहे. म्हणून तिथं हे न्याय शिकणं किंवा परीक्षा करून परीक्षाप्रधानी होणं गरजेचं आहे. हां, तर पुरावा, तर्क, अनुमान, आधार, अनुभव याच्याद्वारे तत्व सिद्ध केले जाते, प्रूव्ह केले जाते. निकषपणाला लावून त्याची सिद्धी केली जाते. समंतभद्र आचार्यांनी समंतभद्र आचार्यांना पण न्यायशास्त्राचे प्रणेता असं म्हटलेलं आहे. म्हणजे न्याय वगैरे ह्याच्यावर त्यांचं खूप काय होतं, प्रभुत्व होतं, आणि त्यांनी बरेच असे ग्रंथ लिहिलेत की जे न्यायावरच आधारित आहेत. मग त्यांनी देवागम, काल पण सांगितलं होतं मी, देवागम स्तोत्राची रचना केली. देवागम स्तोत्र म्हणजे काय सांगितलं होतं की एक तत्वार्थाचं जे मंगलाचरण आहे, मोक्षमार्गस्य नेतारम, तर त्या मंगलाचरणावर त्यांनी 115 कारिका त्यांनी काय केलेल्या आहेत, रचलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त न्याय न्याय न्यायच हे काय केलेलं आहे, सिद्ध करून दाखवले. म्हणजे पहिल्या कडव्यामध्येच त्यांनी काय सांगितले की भगवान आम्ही तुम्हाला नमस्कार करतोय. काय सांगितलंय? आम्ही तुम्हाला नमस्कार करतोय. कशासाठी करतोय नमस्कार? तुमच्या सगळ्या आजूबाजूला समोसरण दिसतंय, सगळं हे वैभव दिसतंय, हे सगळं सिंहासन किंवा हे सगळी उत्कृष्ट रचना दिसते, किंवा सगळे स्वर्गातले 100 इंद्र येऊन तुम्हाला नमस्कार करतायत, तुमची पूजा अर्चा करतायत, म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करत नाही, असं त्यांनी तिथं काय लिहिलंय, स्पष्ट लिहिलंय. का मग नमस्कार करतो? तर तुम्ही जे हे वीतराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशीपणा जो तुमच्यामध्ये आहे, तर त्या गुणांमुळं तुम्ही कसे आहात, महान आहात. कशामुळे महान आहात? बाह्य विभूतीमुळे, किंवा हे सगळं बाहेरची जी लक्ष्मी किंवा त्यांना सगळा तिथं जे काही मान सन्मान देवांकडून मिळतोय, तर त्यामुळं तुमची महानता नाही आहे. कशामुळं तुमची महानता आहे? तर तुमची जी अंतरंग लक्ष्मी आहे, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, तर ह्या सगळ्यामुळं काय आहे, तर तुम्ही महान आहात. म्हणून तिथं म्हणजे सिद्ध काय केलं त्यांनी? काय सिद्ध केलं? वीतरागता कशी श्रेष्ठ आहे हे सिद्ध केलं. नाहीतर हे बाकीच्या आपण कशाला भुलतो? बाहेरच्या वैभवाला भुलतो. बाहेर सगळं हे चांगलं वाटतंय, ते चांगलं वाटतंय, मला पण असावं, ह्या बाहेरच्या गोष्टीमध्ये आपण भुलतोय, आणि त्यामुळं महत्त्वाची जी आपल्या सुखाला कारण आहे ती गोष्टच आपल्याला तिथं लक्षात येत नाही. म्हणून अगोदर माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून तिथं समंतभद्र आचार्यांना काय म्हटलंय, न्यायशास्त्राचे ते प्रणेता आहेत. मग त्याच्यामध्ये काय सांगितले, वीतराग देवच कसे देव आहेत, त्यांची सगळी विभूती, त्यांचे वैभव 100 इंद्र, म्हणून ते महान नाहीत. ह्या गोष्टी तर कशाच्याद्वारे पण करता येतील. म्हणजे आता ते रेवती राणीची परीक्षा घ्यायची होती म्हणून एका स्वर्गातल्या इंद्रांनी समोसरणाची रचना केली,
मग ते काय म्हणतात, मायेच्या द्वारे अशा संवत्सरणाची रचना करता येते, असं सगळं बाहेरचं वैभव दाखवता येतं, पण त्याच्यामुळं काय आहे, तिथं खरे देवपणाची सिद्धी होत नाही. तर तुम्ही महान कशामुळे आहात, तर तुमच्या गुणांमुळं तुम्ही महान आहात, हे त्यांनी सिद्ध केलं. मग असा पुरावाच्या द्वारे आपल्याला जेव्हा ही तत्त्व सांगितली जातात तेव्हा काय होतं, आपला त्याच्यावर पूर्ण विश्वास बसतो, श्रद्धान बसते. समजा आता आपल्याला सोनं घ्यायला जायचं आहे, सोनं घ्यायला गेलो आपण आणि आपल्याला सोनं कशाला म्हणतात किंवा प्युअर सोनं काय आहे ह्याची तर आपल्याला परीक्षा नसेल, तर आपल्याला कोणी पण सोनं हे आहे म्हणून दिलं आणि आपण ते घेतलं, तर काय होणार, पैसे तर आपले सोन्याचे जाणार आणि आपल्या हातात समजा त्यांनी फसवलं, पितळ आलं, मग काय झालं तिथं, आपल्याला सुख झालं का दुःख झालं. पुन्हा जेव्हा आपल्याला कळेल काही दिवसांनी, अरे हे तर काय आहे, पितळ आहे आणि आपले पैसे तर सोन्याचे गेलेत, मग आपण तिथं फसलो गेलोय. कशामुळं फसलो गेलो आपण, का तर आपल्याला तिथं परीक्षा नव्हती किंवा सोनं कशाला म्हणतात हे माहीत नव्हतं. म्हणजे हे शिकणं किंवा परीक्षा करणं का गरजेचं आहे, तर आपल्याला खरं किंवा जे योग्य आहे त्या गोष्टीची पारख करता आली पाहिजे. नाहीतर काय होणार, मग आपण फसले जाणार आणि फसलं गेल्यानंतर त्याचं दुःख आपल्याला होत राहणार. म्हणून जैन धर्म कसा आहे, तर परीक्षाप्रधानी आहे. असं परीक्षाप्रधानी झाल्याशिवाय आपल्याला तिथं पक्क श्रद्धान होत नाही. आणि मग आम्हा काय म्हणायच्या, परीक्षा न करता कुठं पण आपण डोकं टेकवायचं नाही. आपलं डोकं म्हणजे काय, नासका नारळ आहे का, कुठं पण दिसलं आणि डोकं आपलं टेकवलं म्हणजे आपल्याला काही किंमत नाही का, कुठं पण डोकं टेकवा, कुठं पण हात जोडा, तर असं नाही. तर माताजी आणि वीरसागर महाराज ह्यांचं पण काय होतं, तर न्यायप्रधानी व्हा किंवा परीक्षाप्रधानी व्हा ह्याच्यावरच त्यांचा जोर होता. मग तत्वार्थ सूत्रामध्ये आपल्याला हा न्याय पण शिकायला मिळणार आहे. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या ज्ञानामध्ये ठोसपणा येतो, निर्णय घेण्याची क्षमता येते किंवा आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. जर आपल्याला काही येत नसलं, तर आपल्याला माहीत नसलं, तर आपण कसं असतो, काय माहिती, कसं व्हायचं, कसं करायचं, मला काही येतच नाही, असं आपण कसं असतो, घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतो. किंवा आपल्याला तिथं विश्वास नसल्यामुळं आपल्याला काही यश मिळेल का नाही अशी सारखी काय असते, एक प्रकारची भीती वाटत असते. म्हणून ज्ञान आपलं कसं पाहिजे, ठोस पक्क ज्ञान होण्यासाठी हे शिकणं गरजेचं आहे. मग ह्या जगामध्ये आत्ता सध्या तर कसं आहे, जे थोडं आहे ते खूप, जे चांगलं आहे ते खूप थोडं आहे. काय म्हणायचं आहे, कळलं का, ज्या गोष्टी चांगल्या आहेत तर त्या गोष्टी कशा आहेत, खूप थोड्या आहेत, आणि ज्या आपल्याला त्रास देणाऱ्या किंवा दुःखदायक आहेत अशा गोष्टी भरपूर आहेत. आणि मग आपण त्या भरपूर गोष्टींच्या मागच लागतो आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी थोड्या आहेत त्या आपल्याला कळत नाहीत किंवा मिळत नाहीत आणि त्यामुळं आपण परत परत ह्या दुःखाला प्राप्त होतो. म्हणजे मला आता इथं काय सांगायचं आहे, खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र ह्या तिन्हींची परीक्षा करायला आली पाहिजे. ह्या गोष्टी खूप दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. आणि जे कुगुरु, कुदेव, कुशास्त्र आहे तर त्यांचं काय चाललेलं आहे, प्रस्थ खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे उलट असं वाटायला लागले की आपलं अधःपतन व्हायला लागले. म्हणजे सगळ्या धर्मामध्ये काय काय विकृती यायला लागल्यात किंवा तिथं सगळं अधःपतन व्हायला लागलेलं आहे किंवा सगळ्यात अन्य मताच्या गोष्टी आपल्या धर्मामध्ये यायला लागलेल्या आहेत. आता परवाचा व्हिडिओबद्दल, परवाचा नाही, कालच्या व्हिडिओबद्दलच बघितलं तर म्हणजे मला स्वतःला खूप आश्चर्य वाटलं. एक गुरु असं कसं करू शकतात की अन्य जे खरे म्हणजे देव नाहीतच, ज्यांचं अस्तित्वच नाही, त्यांच्या तिथं जाऊन सगळं असं उत्साहाने बघणं किंवा तिथं काय केलं अजून, ती सगळी भोजनशाळा वगैरे, म्हणजे तिथं जे काही हिंसा होत असेल, ज्या चुकीच्या गोष्टी घडत असतील त्या सगळ्या गोष्टींना काय झालं, अनुमोदना पण झाली की नाही का नाही. आणि त्याच्यामध्ये किती जिज्ञासा की मला बघण्यासाठी तिथं जायचे भाव का झाले. जे स्वामी समर्थचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये त्या सगळीकडे फिरलेल्या आहेत. म्हणजे सगळं ते जिथं मूर्ती आहे, फुलं वगैरे सगळी, किंवा तिथली भोजनशाळा किंवा तिथं जे काही आहे त्या मठामध्ये किंवा, तर ते सगळं त्या स्वतः तिथं फिरून त्यांनी बघितलं आणि तो व्हिडिओ आला आहे. म्हणजे ते बघितल्यानंतर ना मला खरंच खूप वेळ मी डिस्टर्ब होते. म्हटलं आपल्या गुरूंनीच असं करायचं म्हटल्यानंतर त्या श्रावकांनी करायचं काय, श्रावकांनी कुणाकडं बघायचं. किंवा मग न विचार करणारे खूप लोक असतात, मग गुरु जातात म्हटल्यानंतर आपण जायला काय हरकत आहे.
असं त्याच्यामधून सगळ्यांना बोध पण मिळाला. म्हणजे आता आपली लोकंसुद्धा असं म्हणतात की नाही, काय सगळे देव समानच आहेत, कुठेही जायला काय हरकत आहे, देव म्हणजे एक विचारू का? कारण धर्म किंवा गुरु कशाचं प्रतीक आहेत? गुरूंची व्याख्या काय केली? जे देव, शास्त्र, ज्ञान, ध्यान आणि तपामध्ये जे लीन आहेत, ह्या 3 गोष्टी सोडून दुसरं कुठलंही कार्य त्यांच्यासाठी काहीही त्यांचा संबंध नाही आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींना त्यांनी काय केलेलं आहे? सोडलेलं आहे. मग ह्याच गोष्टी करायच्या तर मग संसारात राहून करायच्याच आहेत ना. मग त्या भूमिकेनुसार तुम्हाला त्या गोष्टी करायला हरकत नाही. पण तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाची गरिमा तुम्हाला सांभाळता आली पाहिजे. म्हणजे आता एक उदाहरण सांगते. 2004 नंतरची गोष्ट आहे, म्हणजे साधारण 2004-05 मधलीच गोष्ट आहे ही. तर इथं माताजी होत्या पंढरपूरमध्ये माताजी म्हणजे आता दिशेला म्हणजे लक्षात येते ना, शौचाला. तर जिथं माताजी राहायच्या तिथंपासून त्या जिथं शौचाला ज्या दिशेला जायच्या, म्हणजे ज्या मार्गावरून जायच्या, तर त्या 2 मार्गापैकी एक मार्गावर आपलं घर होतं. म्हणजे एक पलीकडची गल्ली होती आणि एक अलीकडची, म्हणजे दोन्ही ठिकाणाहून त्यांना जिथं जायच्या त्या तिथं जाऊ शकत होत्या. मग मला एकदा कळलं की माताजी ह्या साईडला दिशेला येत आहेत. मग त्यांच्याबरोबर ज्या ब्रह्मचारी असायच्या त्यांना मी काय म्हटलं, एकदा त्यांनी सांगितलं होतं त्याच पलीकडच्या रस्त्यावरून आम्हा जातात, तुमचं पण घर तिथं अलीकडंच आहे ना वगैरे असं त्या म्हटल्या होत्या मला. मग मी त्यांना काय म्हटलं, एक दिवस आम्हाला ह्या साईडनी घेऊन जावा ना, त्यांना मला माझं घर दाखवायचं. म्हणजे घरी तर त्या येणार नाहीत हे माहीत होतं, पण रस्त्यावरून जाताना हे बघा हे घर माझं आहे, असं एक मला भाव झाले होते की बाबा त्यांना सांगावं की तुम्ही ह्या रस्त्यावरून जावा असं. म्हणून मी त्या ब्रह्मचारींना सांगितलं की माताजींना ह्या रोडवरून तुम्ही घेऊन जावा, एकदा फक्त घेऊन जावा असं सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी दिशेला जाताना लोचनाताई म्हणून होत्या त्या, मग त्या म्हणाल्या की माताजी आपण आज ह्या साईडनी जाऊया, रस्त्यानेच जायचं आहे, त्या तिकडून जायच्याऐवजी इकडून जायचं. मग त्यांनी विचारलं आज इकडून का जायचं? मग त्या म्हटल्या सुजाता काकींनी सांगितले की आमचं घर ह्या साईडला आहे, माताजींना इकडून घेऊन या तुम्ही. नाही म्हटल्या, आपलं प्रयोजन नाही आहे ते. म्हणजे म्हणजे त्यांना काय घरी यायचं नव्हतं, रस्ता त्या साईड, म्हणजे त्यांना त्या रस्त्यावरून गेलं तरी त्यांच्या जिथं जायचं तिथं त्या पोचू शकत होत्या. पण मला हे सांगायचं आहे की किती त्याच्यामध्ये त्यांची दृढता होती की मला काय करायचं आहे किंवा माझ्यासाठी काय योग्य आहे आणि माझ्यासाठी काय अयोग्य आहे. किंवा परवा अजून एक मी व्हिडिओ पाहिला, एक महाराज, नग्न दिगंबर महाराज, आणि ते सायकल असते ना, त्या सायकलवर बसून त्यांना 2 जण घेऊन चालले होते. आता इथं एरिया समितीचं पालन कसं होणार? ना ते रस्त्याकडे बघत होते, ना त्यांना जे ढकलत होते त्या खुर्चीला ते खाली बघत होते. मुळात तिथं जर त्यांना चालणं होत नसेल तर त्यांनी विहार नाही करायचा असं आहे. आणि मग आता असे वाहनं वगैरे पण हळूहळू चालू झालेत किंवा दवाखान्यामध्ये पण जाऊन औषधोपचार चालू झालेत. हे म्हणजे ते सगळीकडं. पण आम्हा जे सांगायच्या ना त्यानुसार मी सांगते की आम्हा म्हटल्या होत्या, आता एक माताजी असंच विहार करताना पडल्या, म्हणजे ह्या 2 वर्षातलीच गोष्ट आहे ती. आणि पडल्यानंतर त्यांना पण असंच म्हणजे खुर्चीत बसून वगैरे त्यांना नेलं. तर आम्हाला जेव्हा ही गोष्ट समजली तर आम्हा म्हटल्या असं आर्यिकेच्या भूमिकेमध्ये हे चालणार नाही. जिथं त्यांचं काय आता पडल्यात वगैरे त्या ठिकाणी बरं होईपर्यंत त्यांनी राहणं हे योग्य आहे. असं पुढं जाणं म्हणलं तर त्यांच्या दीक्षेमध्ये जे काही त्यांनी व्रत घेतलेली आहेत तर त्या व्रतामध्ये मग दोष लागतात. महाव्रत कशाला म्हटलेलं आहे? आर्यिकेला सुद्धा एका अपेक्षेने महाव्रती म्हटलेलं आहे. महाव्रती म्हणजे काय? सगळ्या प्रकारच्या पापाचा पूर्णपणे त्याग असं म्हटलेलं आहे. उत्कृष्ट आहे ना, किंवा जे शास्त्रामध्ये आहे तर ते उत्कृष्ट असं सांगितलंय. पण मग त्याच्यामध्ये आता काय होत चाललंय? शिथिलता येत चालली आहे. शिथिलता म्हणजे एकाने केलं मग परत ते त्याच्यापेक्षा दुसऱ्याने दुसरं त्याच्या पुढचं पाऊल केलं, आणि मग असं करत करत काय चाललंय, धर्मामध्ये खूप शिथिलता किंवा चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या. पण हे धर्मामध्ये किंवा जे नियम त्यांनी घेतलेले आहेत त्यांच्या भूमिकेनुसार त्यांनी जे पद ग्रहण केलेलं आहे तर त्या पदामध्ये अशी शिथिलता चालत नाही. मग त्याच्यामध्ये तिथं काय लागतात? लगेच दोष लागतात. किंवा आता म्हणजे आता विषय निघालाय म्हणून सांगते मी की माताजींचं आचरण कसं होतं? आर्यिकेसारखं उत्कृष्ट आचरण होतं आम्हांचं.
पण त्यांनी स्वतःला कधीही आर्यिकेची दीक्षा घ्यायची किंवा मला आर्यिका व्हायचे असे त्यांना भाव झाले नाहीत. त्यांनी कायम स्वतःला क्षुल्लिका पदामध्येच ठेवलं. त्यांचं आचरण अतिशय उत्कृष्ट होतं. म्हणजे मग त्यांना आर्यिका व्हायला काय अडचण होती? किंवा आता क्षुल्लिका अवस्थेमध्ये त्यांना वाहन वगैरे पण चालतं, म्हणजे तसा नियम आहे, क्षुल्लक वाहनामध्ये प्रवास करू शकतात. पण त्यांनी कधीही वाहनाचा म्हणजे वापर केलेला नाही. उलट त्यांना पंढरपूरला आता यायचं होतं. ह्या 5-6 वर्षामध्ये त्यांना सारखं काही ना काही आजार चालू होते, त्यांना तेवढं चालणं होत नव्हतं, म्हणून त्यांना 6 वर्ष तिथं अकलूजमध्ये राहावं लागलं. मग त्या वाहनाचा प्रयोग करून इथं येऊ शकल्या असत्या, पण त्याच्यामध्ये हिंसा होते ना, तर त्यांनी वाहनाचा प्रयोग केला नाही. स्वतः इर्यापत समितीने बघून चालूनच त्या प्रवास करणार, म्हणजे इतकं उत्कृष्ट त्यांचं. आणि दुसरं म्हणजे त्या क्षुल्लिका का म्हणत होत्या स्वतःला? चष्मा होता त्यांना. मग मुनिव्रत धारण करायचे किंवा महाव्रत धारण करायचे तर तिथं एक पिंची आणि कमंडलू, आणि तिसरं म्हणजे अभ्यासासाठी शास्त्र, ह्या गोष्टी सोडून दुसरी कुठलीही गोष्ट तिथं चालणार नाही. मग आता काय काय परिग्रह आलाय? चष्मा हा परिग्रह झाला. त्याच्यानंतर त्या शास्त्रांना ठेवण्यासाठी पिशवी, त्याच्यानंतर खूप जणांकडे माळ असते, खूप जणांकडे घड्याळ असतं. मग ह्या गोष्टी म्हणजे परिग्रहामध्ये येत नाहीत का? एक विचार करा बरं का सगळेजण. मला कुणालाही दोष द्यायचं नाही आहे. आपल्याला जे जिनवाणीमध्ये सांगितलंय ते उत्कृष्ट काय आहे हे समजून घेण्यासाठी फक्त मी सांगते. बाकी माझा हेतू कुणाचं कसं असेल काही आपल्याला देणं घेणं नाही. उद्या आपण कधीतरी ह्या अवस्थेमध्ये जाणार आहोत. ह्या भावात नाही, पुढच्या भावात तरी आपण दीक्षा घेणार आहोत. आपल्याला पण ह्या नियमांचं पालन करायचं आहे. मग ही जर शिथिलता आपल्याला जर वाटलं की हां हे बरोबरच आहे, त्यात काय, परिस्थितीनुसार किंवा काळानुसार बदलायला पाहिजे, असं पण खूप जण म्हणणारे असतात. मग तिथं आम्हा असं म्हणायच्या की जर आपल्याला शक्य नाही ना, तर मग त्या वरच्या पदाची आपण इच्छा का करायची? खालच्या भूमिकेमध्ये राहून पण आपण धर्म करू शकतो ना. फक्त वरचं पद मिळालं तरच आपल्याकडून धर्म होतोय असं नाही. मग आपल्या डोळ्यांना दिसत नाही आहे ना, मग आपल्याला चष्मा हा परिग्रह लागणार आहे ना, तर मग खालच्या भूमिकेमध्ये राहून तिथं तुम्ही धर्म आचरण करू शकता. मुनी पण व्हायचंय, परिग्रह पण ठेवायचं आहे. मग ह्या दोन गोष्टींचं काय होतं, तिथं विसंगती होते. पटतंय का सगळ्यांना? आपल्याला काय महाव्रत धारण केली तरच आपल्याला साधना होईल असं नाही. मग महाव्रतामध्ये आपल्याला जर आपल्या शरीराची साथ नसेल, आपल्याला नीट दिसत नसेल किंवा अजून काही अडचणी असेल तर क्षुल्लक अवस्था आहे. त्याच्याऐवजी अजून त्याच्या खालच्या प्रतिमा आहेत, तिथंपर्यंत घेऊन. पण जेवढं काही आपण नियम धारण केलेला आहे, संयम धारण केलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण कुठलाही दोष लागणार नाही, हे मात्र तिथं आपलं मुख्य ध्येय असलं पाहिजे. मग थोडं केलं तरी चालेल, पण ते जे करणार आहोत तर ते उत्कृष्ट पाहिजे. मग आपली ती देवशास्त्र गुरूंची पूजा आहे ना, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की जे शक्तीप्रमाण शक्ती विना सरधा धरे. म्हणजे मला धर्म करायचा आहे, मला दीक्षाच घ्यायची, मग ती दीक्षा घेतल्यानंतर मग सगळा परिग्रह ठेवून चालायचे किंवा आपली गाडी, त्याच्याबरोबर सगळा आपला काय ते चौक्याचं सगळा सामान वगैरे, मग घरच झालं ना ते, दुसरं काय झालं? मग ह्या सगळ्या गोष्टीच करायच्या तर घरात राहून करा. मग कमीत कमी तिथं म्हणून म्हटलेलं आहे निर्मोही गृहस्थो मोक्षमार्गस्थो निर्मोहो मोहिनो मुनी. म्हणजे रत्नकरणमध्ये हा श्लोक आहे. म्हणजे एखादा निर्मोही गृहस्थसुद्धा मोही मुनीपेक्षा श्रेष्ठ म्हटला जातो. का श्रेष्ठ म्हटला जातो? तर त्याच्या भूमिकेमध्ये तो योग्य करत असेल तर तो मुनींपेक्षा पण श्रेष्ठ आहे. गृहस्थाला श्रेष्ठ म्हटले असं नाही बरं का. गृहस्थ अवस्थेमध्ये राहत असताना तो त्याच्या पद्धतीने जे काही योग्य आचरण सांगितलंय तर त्याच्याशी तो प्रामाणिक राहून ते मात्र तत्व तो जे काही पालन करतोय, उत्कृष्ट रीतीने निर्मोही होऊन राहत असेल घरामध्ये, किंवा सगळ्या परिग्रहाबद्दल आसक्ती नसेल, विषयभोगांची आसक्ती नसेल, पापांपासून विरक्त व्हायची त्याची भावना असेल, तर तो मोही मुनींपेक्षा सुद्धा श्रेष्ठ म्हटला जातोय. म्हणजे शिथिलता जी आपण जर आता असं म्हटलं ना, म्हणजे आता असं ऐकायला येतं काय, आता काळ बदललाय, मग काळानुसार असे काहीतरी बदल व्हायलाच पाहिजेत, किंवा मग चालतंय थोडंसं शिथिलता, असं आपण त्यांना नुसतं म्हणून जरी अनुमोदना दिली तर पुढच्या जन्मी आपल्याला अशा परिस्थितीमध्ये धर्म करायला लागणार की आपलं आचरण पण असं चुकीचं होणार. ह्याच्यासाठी उदाहरण, जिवंत उदाहरण, हे कांजी स्वामी जे होते ना, तर ते मागच्या जन्मी जैन धर्मामध्ये होते
आणि जैन धर्मामध्ये असताना काही त्यांचं चुकलं असेल माहीत नाही, पण त्यांचं एक वाक्य त्यावेळेस त्यांनी बोलले होते, मुनी असताना वस्त्र धारण केलं तर काय होतंय. म्हणजे एक वस्त्र मुनींनी धारण करून राहिलं आणि दीक्षा घेऊन धर्म केला, त्याला काय होतंय, असं काहीतरी एक वाक्य ते बोलले होते. तर तेवढ्या त्यांच्या त्या परिणामाचं फळ त्यांना काय मिळालं, ह्या जन्मामध्ये ते श्वेतांबरमध्ये त्यांचा जन्म झाला. आणि श्वेतांबरमध्ये मग ते बरोबर पांढरं वस्त्र, आणि ते जन्मापासून असे त्यांचे विरक्तीचे भाव, म्हणजे धर्माकडे कल किंवा दीक्षा घ्यायची आहे, मला लग्न नाही करायचं, किंवा धंदा करताना पण त्या धंद्यामध्ये पण त्यांना असं लोभ नव्हता करताना वगैरे, असं सगळी वृत्ती होती. पण जन्म कुठं मिळाला, श्वेतांबरामध्ये. म्हणजे त्या पद्धतीचा त्यांचा अभ्यास झाला किंवा त्या प्रमाणे त्यांचं आचरण, दीक्षा घेतली गेली तिथंच त्यानुसार, आणि पण नंतर त्यांना समयसार नावाचं शास्त्र मिळालं. आणि ते शास्त्र मिळाल्यानंतर ते शास्त्र त्यांनी इतक्या वेळा वाचलं, इतकं त्याचं म्हणजे त्या शास्त्राच्या निमित्तानं त्यांच्यामध्ये अमूलाग्र बदल झाला. त्यांनी स्वतः वैयक्तिक ते शास्त्र किती वेळा वाचलं ह्याला तर माप नाही, पण 19 वेळा त्याच्यावर त्यांची प्रवचनं झालेली आहेत. किती वेळा, 19 वेळा एका ग्रंथाची प्रवचन. आणि समयसार हा साधा ग्रंथ नाही आहे, खूप सूक्ष्म खोलवर, किंवा अगदी म्हणजे समजून काय म्हणायचं त्याला, म्हणजे आपण जर त्याला चुकीचं ग्रहण केलं किंवा नीट नाही समजलं तर काहीतरी आपल्याकडनं चुकीचं ग्रहण केलं जातं. म्हणजे अगदी समजून व्यवस्थित लक्ष देऊन शिकण्यासारखा ग्रंथ आहे. सहजासहजी कुणाच्याही लक्षात येईल असा तो ग्रंथ नाही. आणि अशा ग्रंथाची त्यांची किती वेळा पारायणं झाली असतील, त्याच्यावरचे त्यांचे प्रवचनं वाचण्यासारखेत किंवा ऐकण्यासारखेत, इतकं सुंदर त्यांनी निरूपण केलेलं आहे. पण त्यांना हा समयसार ग्रंथ त्यांनी वाचला, त्यांना खरा धर्म काय आहे समजलं. आणि त्यांचे इतके शिष्य होते, 5000 काहीतरी त्यांचे शिष्य होते. म्हणजे ते खूप म्हणजे ज्ञानी वगैरे, त्यांच्या धर्मामध्ये त्यांनी खूप प्रभाव वगैरे केला होता. पण जेव्हा त्यांना दिगंबर धर्माचं महत्त्व पटलं, तेव्हा त्यांनी काय ठरवलं की मला धर्मांतर करायचं आहे. तर त्यांना खूप विरोध झाला. साहजिक आहे ना, आता त्या श्वेतांबर लोकांनी त्यांना किती विरोध केला असेल. आणि कसा विरोध होता, श्वेतांबर लोकांनी तुम्ही धर्मांतर करू नका म्हणून विरोध केला, आणि जैन धर्मातली, दिगंबर धर्मातली लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत. लक्षात येते का तृप्ती, म्हणजे दोन्हीकडून किती त्रास झाला असेल त्यांना. म्हणजे अक्षरशः त्यांनी 4 का 5 वर्ष एका अशा कुठल्या तरी गावाच्या बाहेरच्या एका असं बँक ऑफ इंडिया म्हणून एक बंद घर का काय होतं, अशा ठिकाणी त्यांनी फक्त म्हणजे स्वतःचं हे अभ्यास वगैरे करण्यासाठी त्यांना सगळ्यांनी वाळीत टाकल्यासारखं केलं होतं. म्हणजे तर हे का झालं, मला काय सांगायचं आहे, एक चुकीचं काहीतरी आपले परिणाम आपल्याला अशा, मग त्यांना त्या श्वेतांबरामध्ये जन्म मिळायचं कारण काय, तर त्यांचा तो चुकीचा परिणाम. काय समजलं की म्हणजे त्यांना काहीतरी ते जातीस्मरण वगैरे झालं होतं असं सांगतात. एक सांगू का, हां, कोणाचं तरी ऐकतो, तर त्यांना दिगंबर दीक्षा घ्यायची होती, पण काहीतरी अशा अडचणी असतील माहीत नाही मला, पण त्यांचे खूप भाव होते दीक्षा घ्यायची वगैरे, नाही घेतली त्यांनी दीक्षा. पण त्यांचं म्हणजे असं मतपरिवर्तन किंवा त्यांच्या सान्निध्यामध्ये जी लोक राहिलेत, हुकुमचंद भारील वगैरे, म्हणजे काय आहे ते हुकुमचंद भारील जे तयार झालेत ते कांजी स्वामींच्याकडे तयार झालेत. म्हणजे ते गुरु होते त्यांचे. किंवा सुमत प्रकाशजींची प्रवचन ऐका तुम्ही, सुमत प्रकाशजींच्या प्रवचनामध्ये पण म्हणजे सतत त्यांचा उल्लेख असतो. म्हणजे त्यांनी जे तत्त्व सांगितले, म्हणजे लगेच दीक्षा घेतली तरच ते आहे असं नाही आहे, काही त्यांच्या अडचणी असतील, म्हणजे सगळ्यांनाच ती गोष्ट जमेल असं नाही. आता तू म्हटली कुठले विद्यासागर महाराज म्हटली का, हां, मग त्यांची तेवढी शक्ती असेल, एखाद्याची तेवढी म्हणजे सगळ्या दृष्टीने पण बघायला पाहिजे ना, काहीतरी त्यांचं असेल अडचण. असं मला माहीत नाही आहे नक्की ते काय आहे, पण त्यांना दिगंबर दीक्षा अगोदर समजून घे त्याची योग्यता. पण त्यांनी तो समयसार जगले, आतून जे त्यांचं भाव होते ना, आणि आपल्याला जोपर्यंत पूर्ण माहीत नसतं ना, त्यावेळेस कमीत कमी अशा देवशास्त्र गुरूंच्या सान्निध्यातल्या त्यांचं किंवा त्यांच्या सान्निध्यातल्या लोकांबद्दल असं पटकन बोलायचं नाही, त्यांना समजलं नसेल वगैरे. त्यांनी तो 19 वेळा त्याची प्रवचनं केली. त्यांची ती प्रवचनं छापील पुस्तकामध्ये आहेत, आपण वाचू शकतो, इतके सुंदर आहेत. एक त्यांचं 47 शक्तींवरचं PDF आहे,
मी पाठवते ग्रुपवर, वाचून बघा. एक त्यातलं प्रवचन वाचून बघा, किती निर्मळ भावनेने त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांनी जे लिहिले ते त्यांना समजलं तेच लिहिलेलं असेल, न समजता तर ते लिहू शकणार नाहीत. म्हणजे त्यामुळं मला फक्त आता हे सांगायचं होतं, पण खूप आता हे जयपूर साईडला जे जे काही आहे ना, किंवा चैतन्य धाम असो, हे जे मुमुक्षूंची मंदिरं म्हणून तिथं जी झालेली आहेत, तो फक्त कांजी स्वामींचा प्रभाव आहे. किंवा त्यांना तिथं काय मानतात हे आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणजे ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे वाक्य त्यांना ह्या जन्मामध्ये इतकं त्रास देऊन गेलं. मला काय सांगायचं होतं, म्हणजे सार विचार दीक्षेच्या अगोदर झाला पाहिजे. उद्या असं झालं तर काय. आता वीरसागर महाराज होते, वीरसागर महाराजांच्या लक्षात आलं की माझी नजर कमी आली आहे. काय झालंय, म्हणजे वय त्यांचं कमी होतं, असं नाही की खूप म्हातारे होते वगैरे, वय कमी होतं. आणि त्यांच्या लक्षात आलं की माझी नजर कमी आली आहे, की लगेच त्यांनी 12 वर्षाची नियम संलेखना घेतली. मग त्यांना चष्मा कोण आणून द्यायला नव्हतं का, दिलं नसतं का. किती लोक होते मानणारे, किंवा त्यांनी चष्मा घेतला असता तरी त्यांना कोणी असं म्हटलं नसतं. शेवटी ते गुरु आहेत असा विचार केला असता, किंवा आता सगळीकडे चालतंय असा विचार केला असता. पण त्यांनी काय विचार केला, माझ्या भूमिकेमध्ये चष्मा वगैरे हा सगळा काय आहे तर परिग्रह आहे. आणि मी ज्याचा त्याग केला आहे ती वस्तू मी ग्रहण करणं म्हणजे काय आहे, उलटी करून ते परत चाटण्यासारखं आहे. ज्या गोष्टीचा आपण त्याग केला आहे त्या गोष्टीला जर आपण परत ग्रहण करतोय, त्याचा अर्थ काय, उलटी केली आणि ती उलटी आपण परत चाटतोय. त्यामुळे त्यांनी संलेखना घेतली. किंवा म्हणून हा विचार अगोदर करायला पाहिजे. कधी, दीक्षेच्या आधी. उद्या आपल्याला असं झालं तर आपल्याला ते झेपेल का, आपल्याच्याने निभावलं जाईल का, आपल्याला काय अडचण आली तर आपली स्थिरता राहील का, हा सगळा विचार करून मग पुढचे निर्णय घ्यायला पाहिजेत. म्हणून आत्ताच्या काळामध्ये दीक्षा का सोपी नाही, तर आता कसं चाललंय माहिती आहे का, संघ वाढवण्यासाठी खूप वेळा दीक्षा घेतात. किंवा खूप जण काय करतात की स्मशान वैराग्य असतं ना, स्मशान वैराग्य म्हणजे काय, काहीतरी दुःखाचे प्रसंग आले आणि लगेच वाटतं की काय अर्थ नाही आहे संसारात, किती दुःख आहे, त्यापेक्षा आपण दीक्षा घेऊन निघून जाऊ. पण ते कायम ते वैराग्य टिकत नसतं. किंवा संसारात काय अर्थ नाही, दुःख आहे वगैरे असं विचार येतात आणि आपल्याला वाटतं की आपल्याला विरक्ती आली. पण स्मशानभूमीत आपण गेलो, तिथं सगळं असं आपल्याला भाव होतात की नाही, काय शेवटी मरायचंच आहे, आपण पण जाणार वगैरे. आणि घरी आल्यानंतर किती तो प्रभाव राहतो, परत आपण सगळ्या आपल्या संसारामध्ये रमून जातो. तसं हे स्मशान वैराग्य, ह्याच्यामध्ये जर आपण दीक्षा घेतली तर मग हे असं पुढं काय होतं, सगळं म्हणजे चलायमान होतो, अस्थिर होतो. मग आपल्याकडनं सगळे आपल्या चर्येमध्ये दोष लागतात. म्हणून आम्हा कधीही कुणाला दीक्षा घ्या असं म्हणत नव्हत्या. आता त्यांच्या ज्या पिल्लू ते स्वतः ते घेतात आणि ते अलाउड आहे म्हणून मग सगळीकडं तसंच मानलं जातं. आणि आता आपण काय विचार करतो, ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, आपले गुरु आहेत, मग ते करतायत ते बरोबरच आहे. मग त्यांनी चुकीची गोष्ट केली तरीसुद्धा आपल्याला काय वाटणार, ते करतायत म्हणून बरोबर आहे. पण ती गोष्ट चुकीची आहे हे नक्की आहे. जर आपल्याला चष्मा घालायचा आहे तर मग खालच्या पदामध्ये, म्हणजे त्या पदामध्ये आपल्याला मग राहता येणार नाही. किंवा शांतीसागर महाराजांना चष्मा होता का, जे पूर्वी महाराज होऊन गेले, आठवा कुणाला चष्मे होते, शांतीसागर महाराज, आर्यनंदी महाराज, किंवा अजून कुठले कुठले शक्ती नाही, सहनन शक्ती नाही तर खालच्या पदात राहावा. सहनन नाही म्हणून वरच्या पदाचा आपल्याला, आता माझी बुद्धी जर 10-20% असेल आणि मला एकदम काय फार मोठ्या अधिकाराची हे पाहिजे म्हटलं तर मिळेल का, म्हणजे एखादं मोठं पद मला मिळवायचं आहे, तेवढी माझी जर शक्ती नाही आहे किंवा तेवढी माझी कॅपॅसिटी नाही आहे, आणि मी म्हटलं नाही नाही मला ते पद मिळवायचे, माझी इच्छा आहे म्हणून मला ते पाहिजे, मग ते मला तसं पद मिळेल का, किंवा मिळालं तरी मी त्या पदावर ते काम माझ्या व्यवस्थितरित्या करू शकेन का, जमेल का मला त्या पदावरचं काम, काय होईल त्या पदाचं, मी ते समजा मला काहीतरी वशिल्याने मी ते पद मिळवलं तर मला त्या पदामध्ये जे काही काम करायचे ते काम मला जमेल का. आपली शक्ती आहे, जेवढी आपली कुवत आहे तेवढ्याच पदामध्ये आपल्याला राहायला सांगितलंय. म्हणजे परवा मी सचिन जैन म्हणून मी एक हे पाठवलं होतं परवा ग्रुपवर, पण त्यांचा ऑडिओ पाठवला होता, तर त्यांचं एक प्रवचन ऐकत होते. तर गोपालदासजी बरे यांचं नाव ऐकलंय सगळ्यांनी. गोपालदासजी बरैया म्हणजे ज्यांनी जैन सिद्धांत प्रवेशिकेची रचना केली.
खूप मोठे पंडित होते, अतिशय हुशार आणि अतिशय गाजलेले पंडित आहेत. काय? गोपालदासजी बरैया. तर त्यांनी सांगितलं होतं म्हणे की आत्ताच्या काळामध्ये 10व्या प्रतिमेच्या पुढं कुठलाही नियम घ्यायचा नाही, तर त्याचं पालन व्यवस्थित होईल. म्हणजे इतका हा पंचम काळामध्ये काय आहे? प्रतिकूलता आहे. म्हणजे उत्कृष्ट पालन करायचं आहे तर तुम्ही घरात राहूनच करा. बाहेर जाऊन तुमच्या नियमांना बाधा येईल किंवा अडथळे येतील, त्याच्यामध्ये दोष लागतील, असं होण्यापेक्षा कमी नियम धारण करून ते व्यवस्थित पाळणं काय आहे तर गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. असं मी सचिन जैनच्या प्रवचनामध्ये ऐकलं. जर कमी असेल ना तर शक्तीला अनुसरून धर्म करायचा आहे, पण धर्म करत असताना मग त्याच्यामध्ये दोष लावणं किंवा आता मग घेतलंच आहे तर कसं तरी निभवायचं म्हणून निभावणं, ह्याला अर्थ नाही. मग त्याला तो धर्म नाही तर उलट तो अधर्म झाला. आम्हा पण नेहमी सांगायच्या, आपल्या गावामध्ये जर असे त्यागी आलेत तर एक आलेत म्हणून धर्माचं लिंग धारण केलंय म्हणून त्यांचं एक करुणादान म्हणून त्यांना आहारदान द्यायला सांगितलंय. काय शब्द वापरलाय? करुणादान म्हणून त्यांना आहार द्या, देऊ नका असं नाही. आणि आहार देताना पण त्यांना जे चालतंय ते द्यायचं असं नाही, जे योग्य आहे ते द्यायचं. म्हणजे एकदा मीच आष्टीला गेले होते आहार द्यायला, एक महाराज माताजी असे कोण कोण आले होते म्हणून मी गेलेले. आणि तिथं त्यांच्याबरोबर जे कोणी लोक असतात ना, ब्रह्मचारी वगैरे, तर त्यांनी काय टॉमॅटो चालतंय, बोरं चालतात किंवा असं काहीतरी जे न खाणारे म्हणजे न चालणाऱ्या वस्तू आहेत त्याग करायला पाहिजे, अशा गोष्टी ते खात होते. मग ते खात होते म्हणून आम्ही केलं. मग नंतर मी आम्हाला असं बोलले होते, आम्हा असा आहार दिला, त्यांना हे चालत होतं ते चालत होतं. म्हटले त्यांना काहीही चालू द्या, म्हटले जे योग्य आहे ते देणं आपलं कर्तव्य आहे. त्यांना चालतंय म्हणून आपण जरी दिलं तरी ते दोष आपल्याला पण आहेत म्हटल्या. म्हणून जे काही शास्त्रामध्ये सांगितलंय मर्यादेचं किंवा ज्याच्यामध्ये हिंसा नाही, जे खायला पाहिजे, खाण्यास योग्य अशाच पदार्थांचा आहार द्यायचा. फक्त तिथं ते आपले गुरु आहेत किंवा ते खरे गुरु आहेत हा भाव मात्र तिथं नसला पाहिजे, चालत नाही. जो 5व्या प्रतिमेचा धारक आहे ना, 5व्या प्रतिमेचा, 5वी प्रतिमा म्हणजे घरात जे मुलं बाळं संसार धंदा पाणी सगळं करतायत, त्यांनी जर 5वी प्रतिमा घेतली तर त्याला सुद्धा पालेभाज्या चालत नाहीत. मग हे मुनी तर महाव्रती झाले. 11 प्रतिमापर्यंत श्रावक असतो. 11 प्रतिमापर्यंतच्या धारण करणाऱ्याला श्रावक म्हटलेलं आहे. आणि महाव्रत त्याच्या पुढचं झालं. मग हे टॉमॅटो खाणं, कलिंगड खाणं, आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवून खाणं किंवा काय काय अजून नवीन बरंच सगळं नवीन फळं आलेत वगैरे, नवीन म्हणजे पुदिना पण होऊ शकतं की त्यांना आता काहीतरी शारीरिक व्याधी आहे आणि त्याच्यासाठी मग अशी पानं वाळवून औषध म्हणून त्या दिलं, ते सुद्धा आपण ते मागणारच नाहीत. त्यांना आपल्याला सांगावं लागेल, आम्ही हे प्रासूप केले, वाळलेली पानं आहेत त्याच्यापासून हे औषध बनवले किंवा घ्या तुम्ही, असं आपल्याला सांगावं लागेल. आणि पाणीपुरी वगैरे हे तर मग रसनेंद्रियासाठी झालं, जिभेचे चोचले झाले. मग तिथं तर त्यांना काय सांगितलंय? इंद्रियांच्या पोषणासाठी आहार घ्यायचा नाही आहे. आहार कशासाठी घ्यायचा आहे? तपामध्ये हे शुद्ध आहे, जे योग्य आहे त्याचं जे काही करू शकताय ते करायला पाहिजे. पण जे अभक्ष आहे त्या अभक्ष जर पदार्थांना आपण जरी त्यांना दिलं तरी त्याचे दोष त्यांना तर आहेतच आहेत, खूप मोठे आहेत, पण देणाऱ्याला सुद्धा आहेत. म्हणजे हा अगदी करायचं का नाही आपल्या हातात आहे, तेवढा ठामपणा आपल्यामध्ये पाहिजे. त्यांनी सांगितलं म्हणून केलं, आपण केलं त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार आहे. त्यांनी सांगितलं म्हणून त्यांना मिळणार आहे आपलं फळ असं नाही, त्यांचं त्यांना तर मिळणार आहे. पण आपण केलं ना, जर एखादी गोष्ट सांगितली कुणीतरी आपल्याला, ह्याला तुम्ही मारा, मग मारल्यानंतर ते मारल्याचं फळ आपल्याला पुढं जाऊन काहीतरी भोगावंच लागणार आहे. त्यांनी सांगितलं म्हणून मी मारलं असं म्हणून आपल्याला त्याच्यातून कोणी बचाव नाही करणार आपला, त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागणार आहे. त्यामुळं आपण किती ठाम आहे त्याच्यावर हा धर्म आहे. म्हणून तर हे ठोसपणा येण्यासाठी हा न्याय शिकायचा आहे. कळतंय का काय आहे ते? आणि भले आपल्याला खूप पुढं जाता नाही आलं किंवा आपल्याला फार काही नियम वगैरे घ्यायला नाही जमले, पण तत्वावर आपली पूर्ण श्रद्धा असेल तरी आपण ह्या संसारातून तरून जाणार. आत्ताच्या काळात आपल्याला नियम घ्यायला जमणार नाहीत, आचरण फार जमणार नाही,
पण आत्ता भाव आहेत ना आपले, हे भाव आपल्याला पुढच्या जन्मी असं वातावरण देतील की तिथं आपल्याला व्रत, नियम, संयम सगळं व्यवस्थित पाळता येईल, किंवा तेव्हा आपल्या शरीरामध्ये पण एवढी उत्कृष्ट शक्ती असेल की हे सगळं आपल्याकडून सहज होऊन जाईल. पण दृढता कधी पाहिजे? आत्ता दृढता पाहिजे. नाही सगळेच करतात म्हणून मी केलं, सगळे विहिरीत पडले म्हणून मी पडले, मग मी पण तिथं काय होणार आहे? सगळे पडले, त्यांना काय झालं ते मला पण होणारच आहे की. त्यांनी पडले म्हणून मी पडले म्हणून तिथं आपल्याला कोणी माफ नाही करणार. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचं की मला जे शिकायचं आहे ते उत्कृष्ट शिकायचं आहे, मला जे समजून घ्यायचं आहे ते उत्कृष्टच समजून घ्यायचं आहे. मग भले ते मला जमू न जमू, पण मला माहिती, ज्ञान तर उत्कृष्ट घ्यायचं आहे. आचरणातून येईल न येईल तो भाग वेगळा. म्हणजे तो आत्ता आपल्याला समजा आपली शक्तीच नाही आहे, म्हणजे आत्ता आपली शक्ती 10 किलो वजन घ्यायची आहे, 10 किलोच आपण वजन उचलू शकतो आहे. पण इच्छा आपण हे करू शकतो ना की मला माझ्या अंगामध्ये 100 किलो एवढं बळ येईल, एवढं ताकद निर्माण करायची. हा भाव तर आत्ता ठेवू शकतो आपण. हा भाव ठेवायला आपल्याला काय अडचण नाही आहे. पण आत्ताच माझ्या अंगात 10 किलो उचलायची शक्ती आहे आणि मी जर 50 किलो घ्यायचं म्हटलं तर काय होणार आहे? जमणार आहे का ते? मग तो आपली चूक आहे ती. आत्ता जेवढी शक्ती आहे ना, 10 किलोच वजनाची शक्ती आहे, 10 किलोपर्यंतच जावा, त्याच्या पुढं नको. इच्छा ठेवा की मला खूप शक्ती माझ्या अंगामध्ये तशी मेहनत करायची म्हणा, किंवा तेवढी शक्ती आली पाहिजे. हे भाव ठेवायला आपल्याला काही अडचण नाही, किंवा त्यानुसार प्रयत्न करायला हरकत नाही. पण आलंच पाहिजे म्हणून बळजबरीने काहीतरी करायचं आणि मग घसरून पडायचं, तर हे सगळं काय आहे? चुकीचं आहे. मंगल, निमित्त, हेतू, परिणाम, नाम आणि करता. हां, बरोबर आहे. मग ह्या गोष्टीचं महत्त्व समजलं. म्हणजे आता एखादी गोष्ट आपल्याला जर घ्यायला गेलो आपण, तर आपण त्याची चिकित्सा करतो की नाही? कुठली आहे, कशासाठी उपयोगी आहे, केवढ्याला मिळती, किती ती टिकणारी आहे, कंपनी कुठली आहे, त्याचा मला काय फायदा आहे, म्हणजे हे सगळं जे बाहेर बघतो. मग हे आपण एखादं नवीन काहीतरी शिकतोय म्हणल्यानंतर त्याच्याबद्दल पण आपल्याला सगळी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून ह्या 6 गोष्टी आपण काल बघितल्या होत्या. मंगल म्हणजे हे शास्त्र काय आहे? तर मला मंगल करणारं, म्हणजे माझ्या सगळ्या दुःखाचा नाश करणारं आणि मला सुखाची प्राप्ती करून देणारं आहे. निमित्त काय आहे? कुणाच्या निमित्तामध्ये ह्या ग्रंथाची रचना झाली? मग कुणाच्या निमित्तात? द्वैपायन का द्वैपायक नावाचा जो श्रावक होता, त्याच्या निमित्तामध्ये ही ग्रंथरचना झाली. त्याच्यानंतर हेतू काय आहे? हेतू म्हणजे काय सांगितलं होतं? फळ म्हणजे काय? म्हणजे आत्ता वाचलं की तिथं लगेच परिणामांची विशुद्धी झाली, तिथं लगेच शांती वाटली, किंवा तेवढं ज्ञान आपल्याला जे आधी नव्हतं ते ज्ञान मिळालं, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती झाली. हे साक्षात लगेच फळ. म्हणजे एखादी वस्तू घ्यायला गेलो, पैसे दिले की लगेच वस्तू हातात येते की नाही, ती साक्षात झालं. आणि परंपरा म्हणजे काही काळानंतर झाड आत्ता लावलंय, त्याचं फळ कधी मिळणार? आंब्याचं झाड आत्ता लावलंय, त्याचं फळ कधी मिळणार आपल्याला? 4-5 वर्षानंतर सुरू होणार. मग त्याला काय म्हणायचं? परंपरा फळ असं म्हणायचं. मग परंपरा फळमध्ये काय मिळणार आपल्याला? जोपर्यंत मोक्षाला जात नाही तोपर्यंत उत्कृष्ट पद मिळणार. चक्रवर्ती, नारायण किंवा राजेपद, इंद्रपद अशा सगळ्या पदाची प्राप्ती होणार. आणि त्यानंतर शेवटी मात्र मोक्षपदाची किंवा सिद्ध अवस्थेची प्राप्ती होणार. हे परंपरा फळ झालं. त्याच्यानंतर पुढचं होतं परिमाण. परिमाण कोण सांगतंय? सूत्र आणि त्याचे वर्णन. आणि हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. नाही, परिमाण म्हणजे काय? मोजमाप. हां 357 सूत्र. हां 357 बरोबर. म्हणजे अध्याय किती आहेत, किंवा ह्याच्यामध्ये सूत्रांची संख्या किती आहे, किंवा ह्याची पानं किती आहेत, असं कुठल्याही म्हणजे मोजमापाचं जर त्याला म्हटलं परिमाण. मग हे 357 हे आहे त्याच्यामध्ये सूत्र. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? नाम म्हणजे ग्रंथाचं नाव, तत्वार्थ किंवा मोक्षशास्त्र. आणि कर्ता कोण आहे? तर मुख्य कर्ता सर्वज्ञ देव, महावीर स्वामी. बरोबर. हां. त्याच्यानंतर मग आचार्य हां म्हणजे सर्वज्ञ किंवा महावीर भगवान
गणधर, उपगणधर आणि नंतरची आचार्य परंपरा करत करत मग उमास्वामी आचार्य हे काय झाले, त्याचे उत्तर ग्रंथकर्ता, आणि त्यांनी ते रचना लिपिबद्ध केली म्हणून तिथं उमास्वामी आचार्य हे नाव येणार. अशा प्रकारे हे मंगल वगैरे हे 6 हेतू आपण म्हणजे 6 गोष्टी आपण बघितल्या. उद्या थोडंसं मंगल याच्यावर आपण चर्चा करूया, म्हणजे मंगल काय आहे किंवा त्या मंगलचा फायदा काय आहे वगैरे सगळं उद्या बघूया. रत्नकरण श्रावकाचारमध्ये दिग्व्रत देशव्रत पाहिलं होतं, आठवतंय का? दिग्व्रत देशव्रत का पाहिलं होतं की त्या मर्यादेच्या बाहेर मी जाणार नाही. पण आपण पण खूप वेळा बघतो, आपण रोज नियम घ्यायला पाहिजे की मी आज ज्या गावात राहते त्या गावाच्या बाहेर जाणार नाही, त्या गावामध्ये सुद्धा माझ्या कामाच्या व्यतिरिक्त जिथं कुठं मला गरज नाही अशा ठिकाणी मी जाणार नाही. असे नियम आपण का घेतो? तर तिथं जे जे काही पाप घडणार असतं तर त्या पापापासून आपलं काय होतं तिथं, म्हणजे तो आश्रय आपल्याला होत नाही किंवा त्या पापाचा बंध आपल्याला होत नाही असे नियम घेतल्यानंतर. त्यामुळं आपण अशी मर्यादा करतो. मग आता ह्यांनी तिथं त्यांना जर ती गोष्ट चुकीची आहे असं वाटलं तर ते प्रतिक्रमण करणार, प्रायश्चित्त घेणार. त्यांना ती गोष्ट चुकीची आहे असं वाटलंच नाही तर, आणि त्या एवढं तर कॉमन आहे की आता हे कुदेव, कुगुरु, कुशास्त्र म्हणजे हे आपल्या धर्मामध्ये मुख्यतेने सांगितलेलं आहे आणि आज हे गुरुपदावर आहेत. मग त्यांना ह्या ठिकाणी जायची गरज काय पडली? म्हणजे हेतू काय होता त्यांचा तिथं जाण्यामध्ये? बघणं हा हेतू असेल तर तुम्ही मग किती ते इंद्रियांच्या अधीन आहात, आणि तुम्हाला जर ती गोष्ट चूकच आता आचार्य सुद्धा काही असे असतात की ते त्यांच्या संघातील याच्यात कुणाच्या शिथिलता आली तर ते त्यांना हे त्यासाठीच आहे. पण ते भावपूर्वक असलं पाहिजे, खरंच चूक झाली त्याच्याबद्दल पश्चाताप पाहिजे, चुकून झालेली असली पाहिजे, म्हणजे आणि किंवा नकळत झाली आहे, जाणून बुजून करून परत आता प्रायश्चित्त घ्यायचे म्हणून चूक करूया असं म्हटलं तरी पण त्याला प्रायश्चित्त म्हणता येणार नाही. चुकून झाली आहे, आचार्य आहेत ते प्रायश्चित्त देतात, दंड देतात किंवा काही अजून त्यांच्यावर म्हणजे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. पण त्यांना जर भावपूर्वक आपला पश्चाताप असेल तर तेथून म्हणजे त्यांची त्याच्यातून हे होते, म्हणजे काय म्हणायचं, द्यायचं नाही का दुसऱ्यांच्या मंदिरात? अजिबात नाही, काय कारण आहे म्हणजे कशा तर आपण तिथं जे काही चुकीचं चाललेलं आहे, चुकीची तत्व, चुकीची प्रभावना, तर त्या गोष्टीला आपली अनुमोदना होते. आणि कृतकारित अनुमोदनेचं सगळ्याचं फळ काय सांगितलंय? सेम सांगितलंय. मग आपल्याला जिज्ञासा आहे ना तिथं जाऊन बघायची, पुढचा जन्म आपल्याला त्या धर्मामध्ये होतो असं होतं. मग ती जिज्ञासा पण आपल्याला नकोय, काय जाणून घ्यायचंय, काय तिथं वेगळं काय आहे असं. मग आता दाखवायला नेतो, मग अशा वेळेला काय आता कलाकुसर वगैरे म्हणून जायचं बघायला, बाकी काय तिथं देव आहेत असं म्हणजे ते पण आपल्या असेल. मला खऱ्या देवशास्त्र गुरूंवरच श्रद्धा नाही तर आपल्याला बाहेर कुठं जायचे भावच होणार नाहीत. आता लहान मुलांचं वगैरे सोडून देतो, तो एवढं लावू नको, आपण आपल्यापुरतं बघायचं, कारण त्यांचं अजून कसं जग वेगळं आहे, ते शिकतायत म्हणा, काही निमित्ताने ट्रिपच्या निमित्ताने जातील येतील, पण त्यांना हे आपण सांगत राहायचं की बाबा हे चुकीचं आहे, हे करू शकतो आपण, ते करायचं आहे. त्या गोष्टीला अनुमोदना द्यायची नाही आहे. काही गोष्टी नाविलाज म्हणून केल्या तरी त्याचं प्रतिक्रमण प्रायश्चित्त करायचं आहे. आणि ते घ्यायचं, दशमी भाकरी घ्यायची, म्हणजे जे योग्य पदार्थ आहेत. मग भले आपल्याला ते नाही द्यायला मिळालं तरी चालेल, पण जे चुकीचं आहे ते नाही द्यायचं असं. प्रतिमेमध्ये हे येतं, म्हणजे फुलं वगैरे पण तिथंच त्याग होतो. त्याच्यामध्ये सगळं फुलं म्हणजे काय, वनस्पतीच आहे ना, वनस्पतीच आहे ना, त्याच्यामध्ये जीव आहेत. त्यामुळे ज्याला 5वी प्रतिमा आहे त्याच्या पुढच्या कुठल्याही ह्यांना चालणारच नाहीत, फुलं, पाले, भाज्या वगैरे असं.